23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 चे भविष्य भाकीत. गुरुचे भ्रमण एकनाथ शिंदेंसाठी लाभदायक. एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत रवी मंगळ युती व उच्च राशीतील मंगळ शुक्र तसेच स्वराशीतील गुरु शनी या बलवान ग्रहयोगामुळे सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशी आश्चर्यकारक वाटचाल अनुभवास आली आहे. धनु राशीत चंद्रकेतू असून मूळ नक्षत्र असल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करण्यात यश आले आहे. मात्र दशमातील नेपच्यूनमुळे अनेक आरोपांना तोंड द्यावे लागले आहे. मकर राशीत रवी असल्यामुळे खडतळ सुनावणीनंतर सामान्य स्थितीमधून अधिकार प्राप्त झाला आहे. या रवीमुळे तळागाळातील लोकांपर्यंत दांडगा जनसंपर्क लाभला आहे. रवी मंगळासारखा अधिकार योग निर्माण झाला आहे आणि याच योगामुळे पक्षप्रमुख म्हणून सहकारी आमदार खासदारांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. या योगामुळे केंद्रातील भाजपच्या वरिष्ठांशी चांगले संबंध व समर्थन त्यांना मिळाले आहे. 2012 ते 2030 हा काळ त्यांच्या राजकीय यशासाठी महत्त्वपूर्ण असून या काळात त्यांचा राजकारणातील प्रभाव कायम राहू शकतो. सध्या धनुराशीच्या चतुर्थ स्थानातून शनीचे भ्रमण सुरू असल्यामुळे त्यांच्या नाराजीविषयी चर्चा सुरू आहे. मात्र 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर कर्क राशीतील गुरुचे भ्रमण त्यांच्यासाठी लाभदायक राहू शकते. विशेषतः जून 2026 नंतरचा काळ त्यांच्यासाठी सन्मानजनक राहू शकतो. पत्रिकेत शनी मंगळ बलवान असल्यामुळे पक्षचिन्हाच्या कायदेशीर लढाईत त्यांना दिलासा मिळाल्याचे देखील दिसून येत आहे. 2030 पर्यंत राहू महादशा सुरू असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रभाव कायम राहण्याची देखील शक्यता आहे. यामुळे पक्षाचे सत्तेतील स्थान देखील कायमच राहणार आहे. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. अतिवृष्टी वादळांचा धोका कायम राहणार आहे. 22 सप्टेंबरच्या अमांत कुंडलीमध्ये कर्क लग्न उदित असून तृतीय स्थानी अमावस्या होत आहे. प्रतियोगात शनी नेपच्यून भाग्यस्थानी असून व्ययस्थानी गुरु आहे. धनस्थानी शुक्रकेतू, अष्टमात राहू व चतुर्थात मंगळ अशीच एकूण ग्रहस्थिती आहे. या ग्रहस्थितीचा विचार करता रविचंद्राच्या प्रतियोगात शनी आणि नेपच्यून असल्यामुळे या काळात मोठी पर्जन्यवृष्टी होईल. विशेषतः उत्तर भारत व विदर्भ मराठवाडा या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. अमावस्येनंतर उष्णतेमध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळे तर काही ठिकाणी भूकंपासारख्या घटनांमधून मोठ्या प्रमाणात हानी संभवते. पुढील काळात काही संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता वाटते. मुंबईसह कोकण व पश्चिम किनारपट्टीवर अतिवृष्टी किंवा वादळाचा देखील धोका संभवतो. या योगामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठा गोंधळ किंवा नाट्यमय घटना संभवतात. मराठा ओबीसी आरक्षणावरून मोठे वादविवाद या काळात कायम राहतील. वादग्रस्त विधानांमुळे मोठे नेते यामुळे अडचणीत येतील. धार्मिक व जातीय प्रश्नांवर आरोप आणि प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात या काळात अनुभवास येतील. दसरा मेळावे वादग्रस्त वक्तव्ये आणि वाक्ययुद्धाने गाजतील. या मेळाव्यांच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष अनुभवास येईल. रवी शनी प्रतियोगामुळे राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूची घटना देखील या काळात संभवते. मंगळ आणि प्लुटो यांच्या केंद्रयोगामुळे मोठे बंड होतील. बंद, हिंसाचार, निदर्शने या काळात होतील. काही देशात अराजक तीव्र हिंसाचार, आंदोलने होतील तर काही देश युद्धाच्या तयारीत दिसतील. या काळात दहशतवादी माओवादी कारवाया भडकण्याची शक्यता असून मोठे दहशतवादी गुन्हेगार मारले जातील. महत्त्वाच्या शहरात टोळी युद्धे, गुन्हेगारींमध्ये वाढ झालेली देखील दिसून येईल. सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची जोरदार तयारी दिसणार आहे. मात्र काही निर्णयांवरून साहित्यिकांमधील मतभेद देखील यावेळी चव्हाट्यावर येतील.
काही राजकीय व्यक्तींना कायदेशीर कटकटींचा देखील या काळात सामना करावा लागेल. मोठ्या नेत्यांच्या परदेश दौऱ्यावरून देखील टीका होईल. याच योगामुळे शेअर मार्केटमध्ये देखील गोंधळाची स्थिती निर्माण होऊन मोठे करेक्शन होईल आणि यामुळेच निर्देशांकात मोठी घसरण होईल. सोन्या चांदीच्या भावात घट होण्याची देखील या काळात शक्यता राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.